दरम्यान हडपसरमधील विषारी दारू कांडातील आरोपींचा क्रूर चेहरा आता समोर आलाय। फक्त कॅन मागे फक्त 800 रुपये जास्त नफा मिळावा यासाठी आरोपीनं दारूमध्ये घातक असं मिथेनॉल मिसळलेलं हे आता तपासात उघड झालंय। आणि या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने हातभट्टी दारूमध्ये मिथेनॉल रसायन मिसळून ती दारू विषारी बनवली आणि त्यानं या घटनेच्या 15 दिवस आधीच मिथेनॉल एका ऑनलाईन पोर्टलवरनं खरेदी केलं आणि त्याचा साठा स्वतःकडे करून ठेवला आणि नंतर हातभट्टी दारूत मिसळून त्याची विक्री केली। फक्त 800 रुपये जास्त नफ्यासाठी शेकडो जीव धोक्यात घातलेले आहेत। हातभट्टीची दारू विषारी कशी होते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय। मोहाची फुलं, ऊस, खजूर, साखर, जवस, मका, सडलेली द्राक्ष, बटाटे, तांदूळ, खराब झालेल्या संत्र्यापासनं ही हातभट्टीची दारू बनते आणि स्टार्च असलेल्या गोष्टी एकत्र करून त्यात यीस्ट टाकलं जातं। हे सगळं मिश्रण आंबवायला ठेवलं जातं। नशा जास्त होण्यासाठी युरिया किंवा बेसरंबेलची पानं टाकतात आणि ती सडवण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरलं जातं। ऑक्सिटोसिन आणि युरिया एकत्र आल्यावर हे मिथाइल अल्कोहोल तयार होतं। मिथाइल अल्कोहोल दारूला अधिक विषारी बनवतं। मिथाइल अल्कोहोल शरीरात गेल्यावर केमिकल रिएक्शन सुरू होते आणि मिथाइल अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर फॉर्मेडाइल्ड विष तयार होतं। याचं प्रमाण वाढलं की शरीरात फॉर्मिक ऍसिड तयार होतं आणि सगळ्याचा परिणाम होतो थेट मेंदूवर। उलट्या, जळजळ, खोकला लगेचच सुरू होते आणि शरीरातला एक एक अवयव निकामी होत जातो आणि काही जणांवर हळूहळू, काही जणांवर अगदी तात्काळ या विषाचा परिणाम जाणवतो आणि इलाज जर झाला नाही तर मृत्यू ओढवतो। तर हीच विषारी दारू प्यायल्यानं 18 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी कारवाई करण्यात आली। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विभागानं 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलाय।